आणि सगळ्यात मुख्य घटनापैकी एक अशी नाही तर सगळ्यात मोठी मुख्य घटनाच आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरणाला जिंकून मरणाची नांगीर खेचून तो पुन्हा एका नव्यानं उठला आणि त्याने पुनरुत्थान धारण केलेलं आहे किंवा पुनरुत्थान त्याचं झालेलं आहे. तर आपण वचनाकडे जाऊया. पुनरुत्थान या शब्दाचा अर्थ काय आहे त्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. ईस्टर या सणाचा अर्थ काय आहे त्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर तुम्हाला समजल्यापैकी काय 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 तुम्हाला वाटतं ईस्टर म्हणजे काय? ईस्टर या सणाचा अर्थ काय? हे उत्तरच दिलेलं आहे. काय ईस्टर म्हणजे जर काय आपल्याला तेवढं आलं. आता पुनरुत्थान म्हणजे काय? मेलेल्यातून जिवंत होणे अगदी उत्तम आहे, बरोबर. पुनरुत्थान म्हणजे मेलेला माणूस तो पुन्हा जिवंत झाला आणि तो एकमेव प्रभू येशू ख्रिस्त, म्हणून त्याला पुनरुत्थान असं म्हटलं गेलं. म्हणजे ईस्टर म्हणजे पुनरुत्थान ही गोष्ट आम्हाला या दिवशी समजते की प्रभू येशूचं पुनरुत्थान त्या ठिकाणी झालेलं आहे. मरणाची नांगीर खेचून तो उठलेला आहे आणि त्या कपड्यामध्ये एक रिकामी ते कपडे, त्याच्या डेड बॉडीला गुंडाळलेले कपडे आणि त्या वस्तूच त्या ठिकाणी होत्या आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त उठला होता. ही गोष्ट आम्ही ईस्टर सणाच्या दिवशी शिकलो पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय? ईस्टर म्हणजे नवीन राज्याची सुरुवात. ईस्टर म्हणजे कसं काय बरं नवीन राज्याची सुरुवात? ईस्टर म्हणजे कोणतं राज्य? नवीन राज्याची सुरुवात कोणत्या राज्याबद्दल येशू सांगत आहे? सार्वकालिक जीवनाबद्दलच्या राज्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आणि ते सार्वकालिक राज्याची किंवा त्या नवीन जीवनाची सुरुवात ईस्टर या दिवसापासून सुरू आहे. आजपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त 3.5 वर्ष आमच्या बरोबर राहिला. तो संपूर्ण मनुष्य आणि संपूर्ण मानव अशा परिस्थितीत तो होता. म्हणजे ज्या मानवाला वेदना होत्या, ज्या मानवाला संवेदना होत्या, त्या सर्व त्याने सहन केल्या. त्या सर्व दुःख त्यानं भोगलं. पित्याच्या ऑर्डर प्रमाणे, पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्याला जे जे काय सांगितलं गेलं, जे काय त्याच्याकडून करून घ्यायचं होतं ते सर्व त्यानं 6व्या शब्दामध्ये त्या दिवशी आपण ऐकलं असेल पूर्ण झाले आहे. काय ते पूर्ण झालं? म्हणजे त्याने परमेश्वरानं पित्यानं त्याला जे काय काम दिलं होतं, जो काय टास्क दिला होता तो त्याने क्लिअर पूर्ण केला. पूर्णपणे त्या गोष्टीला स्वतःला झोपून गेलं आणि म्हणून तो पूर्ण मनुष्य आणि पूर्णपणे देव अशा स्थितीतला प्रभू येशू ख्रिस्त होता. म्हणजे जर त्याला काटा टोचला तर त्याला वेदना होती. ज्यावेळेस तुम्हाला देव असलो ना मग देवाला काहीच होत नाही. आम्ही सिरियल मध्ये बऱ्याच मालिका बघतो, काय काय देव त्याच्यात बघतो. देव किंवा हिरो वगैरे चित्रपटात असला त्याला किती पण त्याच्या दातावर मुक्या मारा तर त्याला काही होत नाही. पण जर दाखवा असला तर त्याचा बराच प्रॉब्लेम होता. तर प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य होता. तो वधस्तंभावर बऱ्याच वेळा आम्ही चुकीच्या पद्धतीने ऐकतो की त्याला वेदना शमवण्यासाठी म्हणजे त्याच्या वेदना कमी करण्यासाठी त्याला एक कडू आंब त्याला साठवण्यात आली किंवा त्याला पिण्यासाठी देण्यात आली. तर ती कडू आंब याच्यासाठी होती की त्याला ज्या वेदना होत होत्या त्या वेदना त्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. म्हणजे ऑपरेशन मध्ये ज्याप्रमाणे पेन किलर औषधं जे काम करतात, म्हणजे एखाद्या माणसाचं ऑपरेशन असल्यानंतर त्याला धुळीचं इंजेक्शन वगैरे देऊन पेन किलरची औषधं देऊन त्याला अशा प्रकारे या स्टेजला आणण्यात येतं की त्याला त्याच्या वेदना जाणवत नाही. एकदा मी गौतम मास्टरला म्हटलं होतं, जर पेन किलरच्या औषधांचा शोध लागला नसताना तर विखे पाटील सारख्या हॉस्पिटलमध्ये लोक ओरडून गेले असते, इतके हाल झाले असते जर पेन किलरचा शोध नसता लागला तर. म्हणून पेन किलर इतकं महत्वाचं आहे. आमचे मोठमोठाले दुखणे, मोठमोठाले ऑपरेशन त्या पेन किलर मुळे सहज शक्य होतात. आणि म्हणून तिथं एक महिला मंडळ होतं. त्या महिला मंडळानं ते काम हातामध्ये घेतलेलं होतं. त्या समाजसेवा करत होत्या आणि वधस्तंभावर क्रुसावर ज्यांना ज्यांना टाकलं जायचं
त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून त्याला अशा प्रकारचं औषध द्यायचं जेणेकरून त्याच्या वेदना कमी होतील. पण प्रभू येशूने ते फक्त एकदा चाटलं, त्याची चव बघितली आणि त्याच्या लक्षात आलं की हे ते वेदना कमी व्हायचं औषध आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं ते औषध नाकारलं. का नाकारलं? कारण त्याला बेशुद्ध अवस्थेत आमच्या पापाची क्षमा करायची पूर्ण होशमध्ये, पूर्ण त्याच्या अंतःकरणापासून त्याच्या जीवाला समजेल अशा प्रकारे की त्यानं दिलेला तास पूर्ण करण्यासाठी त्याने ते कडू आंब नाकारली आणि त्याने पूर्ण वेदना आमच्यासाठी सहन केली. म्हणून ही जी काय आहे ईस्टर म्हणजे नवीन राज्याची सुरुवात. नवीन राज्याची सुरुवात आपल्याला कुठं वाचायला भेटतं तर वाचूया आपण योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 36वा वचन. योहान 8:36. येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथे नाही. हा संवाद पिलाता बरोबरचा आहे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. पिलात त्याला म्हणतो की मला सगळे अधिकार आहेत तुला वाचवण्याचे आणि मी तुला काही जे काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे तू व्यवस्थित उत्तर देत नाही, तू स्वतःला राजा समजतो का, नाही का? त्यावेळेस 36व्या वचनात प्रभू येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथले यहूद्यांच्या स्वाधीन शब्दाला केला जाऊ नये म्हणून. पिलाताला त्यावेळेस आश्चर्य वाटलं होतं की हा यहुदी माणूस आहे आणि घोषणा करणारे सुद्धा कोण आहेत? यहुदी लोक. मग यहुदी लोक अशा एका माणसासाठी घोषणा करत आहेत की ज्याच्या ठाई पिलाताला काहीही दोष दिसत. म्हणजे प्रथम दर्शनी जर कुणीही प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला तर त्याला बरब्बा सारखा तो विचित्र, डाकू, दरोडेखोर अशा प्रकारचे त्याचे लक्षण नव्हते, तर एकदम सौम्य, अतिशय शांत, नम्र अशा स्वरूपात प्रभू येशू ख्रिस्त पिलातासमोर उभा राहिला होता. पिलाताच्या सद्सद्य बुद्धीने त्या ठिकाणी ओळखलं की या माणसाच्या ठाई कोणताही अपराध नाही. म्हणून तो म्हणतो की जर तू उत्तर देत नाही, मला तुला वाचवण्याचा अधिकार आहे, तू का उत्तर देत नाही? त्याच्या उत्तराला उत्तर म्हणून प्रभू येशूने सांगितलं की मला काय केलंय, मला या जगाचे राज्य माझे नाही. म्हणजे उद्यापासून ह्या नवीन राज्याची सुरुवात होणार होती. कोणत्या राज्याची? नवीन राज्याची सुरुवात होणार होती. योहान सुवर्तमान 8वा अध्याय 38 वाचनामध्ये योहान 8:38. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत. पिलाताने त्याला प्रश्न विचारला. एवढ्या धावपळीत बाहेर लोकांचा आरडाओरडा चाललाय, लोक म्हणतात त्याला वधस्तंभावर द्या, त्याचं रक्त आमच्या रक्त मुलाबाळावर असू द्या, आमच्यासाठी त्याला वधस्तंभावर मिळा, त्याला वधा. आणि अशा गडबडीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि त्याचा संवाद चाललाय. पिलात त्याला म्हणतोय सत्य काय आहे? आणि बोलण्याच्या गडबडीत पिलात पुन्हा एकदा बाहेर गेला आणि त्याचा प्रश्न अनुत्तरित राहिला, सत्य काय? मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी जर ख्रिस्तानं पिलाताला सत्य काय आहे याची व्याख्या जर सांगितली असती तर आज आम्ही जो पिलात बघतो तो काहीतरी वेगळा पिलात आपल्याला दिसला असता. तो अनुत्तरित राहिलेला प्रश्न जर त्याने सांगितलं असतं सत्य काय आहे, प्रभू येशूने काय व्याख्या केली असती हो सत्य काय आहे? आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही प्रभू येशूने त्याला काय उत्तर दिलं असतं. कारण ती आम्ही फक्त एक अंदाज लावू शकतो तर असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला असता. परंतु खरोखर प्रभू येशू ख्रिस्त काय बोलेल आणि त्याचे उत्तर इतक्या मोठ्या लेवलचे होते की आपल्या आकलनाच्या पलीकडे जाऊन त्या गोष्टी तो सहजपणे करीत होता. सत्य काय आहे? पिलाताने त्याला विचारलं
तिला तर वारंवार वाटत होतं याच्या ठाई कोणताही दोष नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याला सांगतो की हे राज्य माझं नाही. माझं राज्य कोणतं आहे? दुसरं राज्य, नवीन राज्य माझं. ईस्टर म्हणजे नवीन राज्याची सुरुवात. म्हणून आपण नव्यानं सुरुवात केली पाहिजे आजपासून. आम्ही जर काही चुका करीत असलो मागच्या वर्षभर, तर नवीन राज्याची सुरुवात प्रत्येक वर्षी आम्ही करायला पाहिजे. आम्ही एक अवलोकन, एक अनुमान आम्ही काढला पाहिजे, अंदाज काढला पाहिजे की मागील वर्षात माझ्याकडून काय काय चुका झाल्या, काय काय मी चुकलो, आणि त्या गोष्टीवर आम्ही अभ्यास करू. काय हरकत आहे आम्हाला नवीन राज्याची सुरुवात करायला प्रत्येक वर्षी? आपण नेहमी ते गीत म्हणतो, तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नगाने ख्रिस्त करू दे. त्या गायकानं, त्या लेखक कवीनं असे शब्द लिहून ठेवले, आज नव्याने ख्रिस्त करू दे. म्हणजे आम्हाला ख्रिस्त कळालेला आहे, आम्ही ख्रिस्त आम्हाला माहिती आहे, आजपर्यंत आम्हाला कळालाय, पण आमच्या कुवतीप्रमाणे कळाला, आमच्या बुद्ध्यांकाप्रमाणे आम्हाला कळाला. आम्हाला जितकं कळतं तेवढाच आम्हाला कळाला. म्हणजे आम्हाला अंशतः कळते, आम्हाला अंशतः संदेश देता येतो. मग अंशतः आम्हाला जर कळला होता, तर आज आम्हाला पुन्हा नव्याने ख्रिस्त समजला पाहिजे, असं तो कवी म्हणतो. नव्याने, आज नव्याने ख्रिस्त कळले. ख्रिस्त काय आहे ना, त्याची व्याख्या तुम्हाला बायबलमध्ये सापडेल. त्याची व्याख्या तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय सापडणार नाही. त्याची व्याख्या तुम्हाला ते वचन कृतीत आणल्याशिवाय समजणार नाही. म्हणून या नवीन जीवनाची सुरुवात, ईस्टर म्हणजे नवीन राज्याची सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की हे राज्य माझे नाही, तर माझे राज्य दुसरे आहे. दुसऱ्या ठिकाणी सुद्धा, ज्या ठिकाणी वधस्तंभावरील चोराला अभिवचन दिलं, लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 41 ते 43 वचन. लूक 23 41 ते 43 वचन. त्या ठिकाणी दुसऱ्या राज्याचा आपल्याला उल्लेख केलेला आढळतो. 2-4 ठिकाणी बऱ्याच वेळा तो येशू ख्रिस्त असं म्हणतो की दुसरं राज्य. कोणतं राज्य? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य तो भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाराने घ्याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला कशी सांगतो, तू आज माझ्या बरोबर लोकात असतो. चोर आणि त्याचं संभाषण आहे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. त्याच्या बाजूचा दुसरा एक चोर, तो त्याने प्रभू येशूची टिंगल उडवल्यासारखं किंवा काहीतरी चुकीचं तो बोलला. काय बोलला तो? तुझं खरंच देवाचा पुत्र असेल तर तू स्वतः वाच आणि आम्हाला वाचव. त्यावेळेस जो तारणात आला शेवटच्या चंद्रात, तो चोर म्हणतो, आपली शिक्षा तर यथान्यायी आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. प्रश्न होता की तुम्ही ज्या वेळेस राजाधिकाराने याल, कोणत्या अधिकारानं? राजाधिकाराने, म्हणजे राजाच्या अधिकारानं तुम्ही ज्यावेळेस याल, ज्यावेळेस तुम्हाला राजाचा अधिकार प्राप्त होईल, ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा याल, त्यावेळेस तुम्ही मला काय करा? माझी आठवण करा. आणि त्याच क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असशील. म्हणजे त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला दुसऱ्या राज्याचं राजेपद परमेश्वरानं बहाल केलं होतं. किती सोपं आहे ना? त्याच दिवशी, ज्या दिवशी वधस्तंभावर त्याने प्राण सोडला, त्याच दिवशी त्याला नवीन राज्याचं राज्यपद बहाल केलं गेलं. म्हणून तो म्हणतो, राजाधिकाऱ्याने याल. चोराला असं वाटलं होतं की कधीतरी भविष्यात कुणीतरी त्याला सांगितलं असेल पुनरुत्थान वगैरे या गोष्टीविषयी. यहुदी लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात, म्हणून त्याला माहित होतं का पुनरुत्थान होईल, त्यावेळेस ज्यावेळेस राजा होऊन येईल त्यावेळेस तो म्हटला. परंतु त्याला सांगितलं की तू आजच माझ्याबरोबर सुख लोकात असशील. म्हणजे ही पावती त्याची आहे की मी आज राजपथावर माझी नेमणूक होणार आहे, स्वर्गाच्या राज्यावर मला सगळे अधिकार मिळणार आहेत.
आणि तुला राजा म्हणून मी तुला आजच सांगतो, स्वर्गीय राजा म्हणून मी तुला आज सांगतो की तू आज बरोबर सुखलोकात असशील. म्हणून ईस्टर म्हणजे नवीन राज्याची सुरुवात. आणि ते नवीन राज्य कोणतं होतं माहितीये का? स्वर्गाचं राज्य. कोणतं होतं? स्वर्गाचं राज्य. प्रभू येशूनं या ठिकाणी जो 33 वर्षाचा काळ घालवला, तो काळ म्हणजे त्याला देण्यात आलेलं काम, त्याला देण्यात आलेलं कर्तव्य त्यांनी बजावलं होतं. आणि त्याच्या पुढे आपण जाऊया. ईस्टर म्हणजे अश्रू पुसण्याचा दिवस. आम्हाला ईस्टर म्हणजे पुनरुत्थान एवढंच माहित होतं. आज आपण जरा अजून थोडं डीप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणार आहोत का खरंच ईस्टर म्हणजे काय. ईस्टर म्हणजे अश्रू पुसण्याचा दिवस. आपण असं का म्हणतो, अश्रू पुसण्याचा दिवस का म्हणतो? योहान कृषी वर्तमान याचा 20वा अध्याय 13 ते 16 वचनामध्ये ही मरिया मग्दलिनी आहे. आणि ही गोष्ट आम्ही वचन आम्ही नेहमी ऐकतो की ती तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी पहाटे गेली होती. वाचा वचन योहान 20:13 ते 16. ते तिला म्हणाले, ते देवदूत होते त्या ठिकाणी दोन. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, सुरुवातीला तिला असं वाटलं की काल याच कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवलेलं होतं. कधी ठेवलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताला कबरे? कोणत्या दिवशी सांगा? कोणत्या दिवशी? हा, किती वाजता ठेवलं अंदाजे? हा, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर किती वाजता टाकण्यात आलं? कोणाला वाटते ना 11, 12 किती? आधीला सुद्धा वाटते 9 म्हणजे 100% बरोबर. अजून कोणाला वाटते 9 वाजता. प्रभू येशू ख्रिस्तावर खटला दाखल केला ना, इतक्या भयंकर स्थितीत अजमल कसाबचा सुद्धा खटला इतक्या क्रूररित्या हाताळला नव्हता, तितक्या क्रूररित्या प्रभू येशू ख्रिस्ताचा खटला हाताळण्यात आला. नियमबाह्य पद्धतीने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कोर्टाच्या वेळेच्या पलीकडे जाऊन एक विशिष्ट न्यायालय आणि तिने भरवण्यात आलं. कसं? अन्यायानं भरवण्यात आलं. कोर्टाचा तो वेळ नव्हता, धर्मसभेची ती वेळ नव्हती. गेतसेमाने बागेमध्ये त्याला 12च्या आसपास पकडण्यात आलं आणि 12:30 वाजता, रात्री 12:30 वाजता त्याला हन्नाच्या वाड्यावर घेऊन गेले. पुढं हन्नाच्या रात्री 12:30ला तिथं त्याच्यावर चौकशी चालू झाली. हन्ना त्या पदावरून पाय उतार झालेला होता. आता त्याचा जावई कैफा नावाचा याजक त्यावेळेस मुख्य याजक या पदावर होता. मग त्याने सांगितलं का आता मी तर त्या अधिकारात नाही, तर तुम्ही याला कैफा पाहुण्याकडेच घेऊन जा. कोणाकडं? कैफा जावयाकडे घेऊन जा. कैफानं पण तिथं त्याच्यावर साधारण 1 वाजता त्याच्याकडे गेला असेल. रात्री 4-4:30 पर्यंत संहेद्रीन सभा आणि कैफा आणि तिथले शास्त्री परुषी याजकगण प्रभू येशूला वधस्तंभावर ठेवण्यासाठी मुख्य जबाबदार कोण होतं माहितीये का? कोण होतं? यहुदी लोक. ते पिलात रोमी होता, तो त्यांच्या जवळचा नव्हता, तो वेगळ्या धर्माचा होता. तो वारंवार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण यहुदी लोक वारंवार मोठमोठ्याने ओरडून सांगत होते, याला क्रूसावर ठेवा, याला सोडू नका. 4:30 वाजेपर्यंत तिकडे चौकशी झाली. दिवस उजेडाच्या आतमध्ये पिलाताच्या कोर्टात त्याला नेण्यात आले. पुढं आणि त्या कोर्टात नेण्यापूर्वी मंदिरामध्ये बळी अर्पण केल्याशिवाय, त्या काळात ते चालू होतं ना सुरुवातीला, काय अर्पण करायचं? पहिलं सकाळ उठवताच बोला पारवा किंवा गोकुळ ही जी गोष्ट अर्पण आहे, अर्पण केल्याशिवाय कोर्टाची सुरुवात व्हायची असा यहुदी लोकांचा नियम. हा सगळा खटला कोणत्या शहरात चाललाय? कोणत्या? थांबा. हा सगळा खटला, हे सगळं रात्र चालली. ते गेतसेमाने बागेतून त्याला पकडले, कोर्टात नेलंय. इकडं आता परत एकदा सकाळी पहाटच यांना झोपाने रात्रभर खोटे साक्षीदार उभे केले. रात्री सांगितलंय की याने देवाविषयी दुर्भाषण केलंय, हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो. आणि हा सगळा जो हटाटोप आहे हे कुठं चालू आहे? सगळा कोणत्या शहरात? जेरुसलेम शहरात चाललं. हे सगळं आपल्या
म्हणून सांगतो ही मंडळी हुशार आहे. कशी? मी नगर मधल्या अनेक मंडळ्या पाहिलेल्या आहेत आणि सगळीकडे बघतो मी इथं ज्या पद्धतीने वचन शिकवलं जातं किंवा इथल्या विश्वासाऱ्यांची जी आध्यात्मिक वाढ आहे ना ती योग्य पद्धतीनं होते मला असं वाटतं. मी स्वतःच काहीतरी आपलीच प्रशंसा करून घेत नाही, परंतु अनेक लोकांची मी मेसेज ऐकलेली आहे. त्यांना स्वतःला कळलेलं नाही कोणत्या शहरात प्रभूला क्रुसावर फिरण्यात आलं. त्यांनाच माहित नाही कोणतं नासरेत आणि कोणतं गालिब. त्यांनाच माहित नाही काय चाललंय, बेत कुठं यरूशलेम कुठं. आणि मग त्याच्यामुळे मंडळीला पण माहित नाही. फॉर्मॅलिटी म्हणून फक्त आले, नातेसंबंध सांभाळले जातात. ब्रदर या, सिस्टर या, बसा, तुमच्यासाठी या खुर्च्या मोकळ्या, तुम्ही नेहमी यायचा. आणि असं करून त्या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या नावामध्ये शून्य. आणि म्हणून अनेक लोकांचा परमेश्वरापासून ते बॅग का चालले पाहिजे का? योग्य शिक्षणाचा अभाव. रवी पास्टर आणि आम्ही अनेक मास्टर लोकांच्या टीम मध्ये शिक्षण घेत आहे आणि 25, 40 वर्ष त्यांचं शिक्षण झाले. नांदा सिस्टर आम्ही पण आणि पावलस म्हणून ते फिरत होतो आणि बायबल कॉलेजला जातो. तर तुम्हाला सांगतो एक पास्टर गाडी विकत होते. काय? त्यांनी साक्ष दिली. आता कमीत कमी आमच्या देखता तरी द्यायला नको होती, पण त्यांनी विचार केली. खरं बोलले, ते चांगलं झालं. ते म्हटले मी सोमवार ते शुक्रवार गाडी विकायचं आणि शनिवारी संध्याकाळी मी बायबल घेऊन बसायचं आणि शनिवारी मी आपलं इकडं तिकडं थोडं जास्त काढायचं, चांगली संदर्भ कोणताही वचन निवडायचं आणि रविवारी मी वचन सांगायचं. असं म्हणला 40 वर्ष चाललं. किती वर्ष? मग त्या मंडळीतल्या लोकांना काही गोष्टी कळल्या नाही. त्यांची काय चुकी विचारायची? त्यांच्यापर्यंत ते आध्यात्मिक अन्न तो मानच गेला नाही. जे पाहिजे ते होतं तेच गेलं नाही. त्यांची चूक नाही म्हणून त्यांचे मुलं चर्चला नाही, म्हणून त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. तर मला हे सांगू द्या, जिकडं शिक्षणाचा अभाव आहे तिकडच्या मंडळासारखी आपल्या मंडळीची गत होता कामा. कारण आपली मंडळी शिकलेली आहे, आपली मंडळी अभ्यासू आहे, आपल्याकडं अभ्यासू पद्धतीनं वचन सांगितले जातात. म्हणून या मंडळीचं कौतुक करण्यासारखं आहे. यरूशलेम शहरामध्ये या सगळ्या गोष्टी चालल्या आणि यरूशलेम शहरातून जी मरिया आहे ही प्रभूला भेटण्यासाठी कबरेकडे गेली. कबरेजवळ तिनं असं म्हटलं. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. असे बोलून तू ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कुणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कुठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. त्यांना असं वाटलं की कोणतरी प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर सुद्धा चोरून नेले. कारण त्यांचा प्रभू येशूचा झालेला छळ, इतका आतुनात छळ हा सगळ्या स्त्रियांनी डोळ्यांनी बघितला होता. यरूशलेमेतल्या सगळ्या स्त्रिया प्रभू येशू बरोबर ज्या ज्या स्त्रिया सेवकाईमध्ये होत्या त्या सर्व स्त्रियांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं दुःख बघितलं होतं. म्हणून त्यांना या गोष्टीवर सहज विश्वास बसला. ऍक्च्युअल डेड बॉडी कोण चोरून नेत नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त हा वेगळ्या प्रकारे गुन्हेगार ठरवण्यात आला होता. त्याच्यावर लोकांनी वेगळ्या प्रकारची कुरघोडी केली होती, म्हणून ती सहज त्या विचारापर्यंत पोहोचली. 100% या रोमी लोकांनी किंवा यहुदी लोकांनी माझ्या ख्रिस्ताचं शरीर सुद्धा चोरून नेलं असं. भजनकार बऱ्याच वेळा म्हणतात, ख्रिस्त ख्रिस्त म्हणून झाले बावरी, प्रेत चोरून नेले कोणीतरी. त्या ठिकाणी तिला असं वाटलं चोरून नेलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्वतः दर्शन दिलं आणि दर्शन देऊन तो तिला का म्हटला, बाई का रडतेस? कालच परवा दिवशीच त्याला वधस्थानावर ठेवला होता, याच कबरेत त्याला ठेवला होता. आणि जो कबरेत ठेवलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे, जेव्हा तिने डोळ्यांनी बघितला असून आसू कुठले कुठे जळून गेले असतील. म्हणून हा दिवस आहे ईस्टर, म्हणजे आसू पुसण्याचा दिवस. कालपर्यंत आम्ही दुःख व्यक्त केलं, प्रभू येशू ख्रिस्ताचा खूप छळ झाला, आम्ही खूप वेदना सहन केल्या त्याच्या सर्व दुःख सणाबाबत. पण ईस्टर हा सण असा आहे फक्त आमचे आश्रू पुसण्यासाठी
त्याचे हात आमच्या पुढे करतो आणि आमच्या आसरा असतो. आम्ही काय आसूमध्ये बुडालेलो आहोत का? आम्ही काय दुःखामध्ये वेदनेमध्ये बुडालेलो आहोत का? तर आमचे आसरू पुसण्याचं काम याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने केले. म्हणून या दिवसाला आसरू पुसण्याचा दिवस आपण असं म्हणूया. त्या पुढची गोष्ट म्हणजे ईस्टर म्हणजे काय? तर ईस्टर म्हणजे गौरवी शरीर प्राप्त करण्याचा दिवस. कोणता दिवस? वाचा योहान कृषी वर्तमान याचा 20वा अध्याय 17 ते 20 वचन. येशूने तिला म्हटले, मला बिलकुल बसू नकोस, कारण मी आजच्या पित्याजवळ गेलो नाही. मला बिलकुल बसू नकोस. कोणाला म्हटलं? आता तो मरिया मगदलीला, जिचे अश्रू पुसले, जिला आनंद झाला. आता ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ चिटकून बसली, त्याच्या पायाजवळ बसली, त्याच्या चरणाला बिलकुल बसली. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो, मला बिलकुल बसू नकोस पुढे, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की तोच माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव याच्याकडे निघत जातो. मरिया मगदलीला गेली व आपण प्रभूला पाहिले व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितले दुसऱ्यांना कळवले. सर्वांना तिने सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. प्रभू येशू तिला काय म्हटलं? मला बिलकुल बसू नको. 19व्या वचनात आम्ही वाचतो की त्याच दिवशी, कोणत्या दिवशी? कोणत्या दिवशी? म्हणजे तो दिवस म्हणजे कोणता? त्या दिवशी पहाटे मरिया मगदलीला प्रभू येशूनं दर्शन दिलं, तिचे अश्रू पुसले, तिला एक अत्यानंद तिला दिला परमेश्वरानं. एक चमत्कारिक अशी गोष्ट तिने पाहिली, तिला आनंद झाला. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जे ते शिष्य होते, तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व उभे राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. कोण आला? कसा आला? दार बंद असताना येशू आला आणि म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कुस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. सुरुवातीला तो तिला म्हटला, मला चुकून बसू नको, आणि इथं शिष्यांना तो दार बंद असताना आतमध्ये आला. हा दिवस आहे ईश्वर म्हणजे गौरवी शरीर प्राप्त करण्याचा दिवस. दार बंद असताना आम्ही दाराच्या पलीकडे जातो. हे गौरवी शरीर आहे, हे गौरवी शरीर आहे. आपलं हे शरीर नाशवंत आहे. मृत्यू झाल्यानंतर काही तासांमध्ये ज्याच्यातून दुर्गंधी सुटते. मृत्यू नंतर काही तासातच हे अवयव निकामी व्हायला लागतात. परंतु ते गौरवी शरीर आहे. आम्ही जर दरवाजातून आत जाण्याचा आज प्रयत्न केला तर आमचं कपाळ फुटेल, नाक फुटेल, तोंड फुटेल. परंतु गौरवी शरीर ज्यावेळेस त्याने प्राप्त केलं, तो दरवाजाच्या पलीकडे गेला, दार बंद असताना गेला आणि त्याच सकाळी तो मरियेला म्हटला होता की मला बिलकुल बसू नको. म्हणजे तोपर्यंत त्याला गौरवी शरीर मिळालेलं नव्हतं. परंतु संध्याकाळी जो पित्याकडे त्यावेळेस जाऊन आला, त्यावेळेस त्याला गौरवी शरीर प्राप्त झाले. आणि ही आम्हाला आशा आहे. हा दिवस म्हणजे आम्हाला गौरवी शरीर प्राप्त करण्याचा दिवस आहे. ही आशा आम्ही ठेवली पाहिजे. मृत्यूनंतर आम्हालाही गौरवी शरीर प्राप्त होईल हा आम्ही विश्वास ठेवतो. म्हणून ह्या दिवसाला आम्ही असं म्हणूया की हा ईस्टर म्हणजे गौरवी शरीर प्राप्त करण्याचा दिवस. पुढे आपण जाऊया. ईस्टर म्हणजे काय? तर ईस्टर म्हणजे पवित्र आत्मा स्वीकारण्याचा दिवस. आणि इकडे पवित्राचं चिन्ह आहे, तुम्ही बघू शकता. तिथं पण मी टाकलं. ईस्टर म्हणजे वाचा काय असतं होय? पवित्र आत्मा काय असतो? काय असतो पवित्र आत्मा? कोणी अनुभवलंय का पवित्र आत्मा आणि त्याचं कार्य? कोणीतरी मला व्याख्या करून सांगू शकतं की हो ब्रदर, मला पवित्र आत्मा समजला आणि मी तुम्हाला आता सांगतो की पवित्र आत्म्यानं माझ्या जीवनामध्ये हे कार्य केलं? कोणतरी असं एखादं उदाहरण सांगू शकतं? पवित्र आत्म्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का? अन्य भाषेतून बोलले पवित्र आत्म्याचा अनुभव. जोरदार काय आहे त्यांच्यासाठी? अजून काय अनुभव आहे? पवित्र आत्मा म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला प्रभू येशूनं दिलेला एक कायम स्वरूपीचा कैवारी मदतनीस. कोण आहे
तुम्हाला नेहमी मदत करणारा, ज्या दिवशी तुम्ही संकटात असता, ज्या दिवशी तुमचं पेशंट हॉस्पिटलमध्ये असतं, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की आता मानवी प्रयत्नातून आम्ही याच्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही देवाच्या चरणाजवळ बसता. तुमच्या अंतःकरणामध्ये जी शक्ती काम करते त्या शक्तीला पवित्र आत्मा म्हणतात. आणि त्या दिवशी पवित्र आत्म्याने केलेली तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकतो आणि त्या मानवी शक्तीनं साध्य न होणाऱ्या गोष्टीला पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला पूर्णत्व मिळतं किंवा तुम्हाला आरोग्य मिळतं. त्या गोष्टीचं नाव आहे पवित्र आत्मा. बारगळ तात्यासाहेब, आम्हाला 5 मिनिटं कोणाबरोबर व्यवस्थित बोलता येत नाही, परंतु आम्ही ज्यावेळेस प्रभूच्या चरणाजवळ बसतो त्यावेळेस परमेश्वर अशा प्रकारचं गुण ज्ञान आम्हाला देतो. त्या ठिकाणी जो काम करतो त्याला म्हणायचं पास्टर. हॉस्पिटलमध्ये जातात आणि आजारी पडलेल्या माणसावर प्रार्थना करतात, त्या ठिकाणी जो काम करतो त्याला काय म्हणायचं? आता प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस आमच्या बरोबर येणार नाही, तर त्याने आमच्यासाठी एक मदतनीस, एक पवित्र आत्मा मला दिला आहे आणि तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर सदैव असतो. परंतु हा जो ईस्टर दिवस आहे या दिवशी तो आम्हाला प्राप्त झाला. कसा? वाचूया योहान सुवर्तमान 20वा अध्याय 21 ते 23 वचन. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. प्रभू येशू त्यांना म्हणाला, एक मिनिट, तुम्हाला शांती असो. ही गोष्ट कुठे आहे? त्याच ठिकाणी जिथं सगळे शिष्य लपून बसले. गौरवी शरीराने प्रभू येशू ख्रिस्त दरवाजातून आतमध्ये गेला. असे पित्याने पाठवले आहेत, तसे जसे मला पित्याने पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो. 22व वचन लक्षपूर्वक वाचा आणि लक्षपूर्वक ऐका. असे बोलून त्यांनी त्यांच्यावर पोखर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. गौरवी शरीर प्राप्त झालेल्या प्रभू येशूनं शिष्यांना भेटल्यानंतर, आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर सांगितलं की मी तुम्हाला काय देतो? एक नवीन गोष्ट मीही तुम्हाला पाठवतो. जसं पित्यानं मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतो. आणि 22व्या वचनात असे बोलून गौरवी शरीर प्राप्त केलेल्या ख्रिस्ताने त्यांच्यावर भुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. टाळ्या वाजवता का पवित्र आत्म्यासाठी? या दिवशी हा दिवस येतो ईस्टर, पवित्र आत्मा स्वीकारण्याचा दिवस. प्रभू येशूनं भुंकर टाकली. आता भुंकर कशा प्रकारे टाकली असेल हे मला माहित नाही. भुंकर टाकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील. प्रभू येशूनं कशी मारली? बरेच पास्टर लोक असं काहीतरी करतात आणि बरेच लोक पडतात. कदाचित होऊ शकतं ते पण पवित्र आत्मा असू शकतं, पण ती भुंकर तशी होती किंवा त्याच्यापेक्षा वेगळी होती हे मला माहित नाही. पण प्रभू येशूनं त्यांच्यावर भुंकर टाकली आणि त्यांना सांगितलं की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आम्हाला सगळ्यांना तीच स्वीकार करण्याची गोष्ट परमेश्वराने दिली. तोच पवित्र आत्मा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिला. तोच पवित्र आत्मा तुमच्या आमच्यामध्ये कार्य करतो. आम्ही आजच्या दिवशी जर आमचा पवित्र आत्मा आमच्यातून हरवला असेल, आमच्या पापामुळे, आमच्या मनातील चुकीच्या विचारामुळे, आमच्या मनातील चुकीच्या भावनेमुळे किंवा असमंजसामुळे किंवा अजून काहीतरी गैरसमजामुळे जर त्या गोष्टी आल्या असतील, तर या दिवशी पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्याचा दिवस आहे. 23व्या वचनात ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. तो अधिकार त्या दिवशी प्रभू येशूला सर्व शिष्यांना दिला आणि शिष्याद्वारे आपल्याला दिला. किती महत्वाचा दिवस आहे आज. ईस्टर म्हणजे फक्त पुनरुत्थानच झालं का? मग अहो ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पण आम्ही वाचलं नाही, आम्ही त्याच्याकडे लक्ष देत. आम्ही फक्त एकच गोष्ट आम्हाला माहिती आहे, मरिया पहाटे गेली, प्रभू येशूसाठी रडली, कबरेवरचा धोंड काढला. ह्या झाल्या बाह्य म्हणजे भौतिक गोष्टी. आपण जर म्हटलो तर इंटरनल म्हणजे ज्याला आपण म्हणतो आध्यात्मिक गोष्टी ज्या घडल्या त्या इतक्या बारीक सारीक आहेत. ईस्टर सणाच्या दिवशी आम्हाला पवित्र आत्मा मिळाला. ईस्टर म्हणजे सार्वकालिक जीवनाची खात्री. चित्र बघा, ईस्टर म्हणजे काय? आता आमचा प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी मरणावर विजय होऊन उठला आणि प्रभू येशू ख्रिस्त बऱ्याच वेळा असं म्हणतो की मी जगाचा
प्रकाश आहे. कोण आहे? आणि दुसऱ्या काही वचनामध्ये म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश, मी आणि तुम्ही समान आहे. जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला म्हणतो तोच अधिकार तो आपल्याला देतो. जर तो जगाचा प्रकाश आहे तर तो म्हणतो तुम्ही पण जगाचा. तो म्हणतो स्वर्गातील देवाला पित्या, पुत्र आहे आपण नाही का, पुत्र आणि तो पिता. तो म्हणतो की तुम्हाला सुद्धा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. मग लाईव्ह लाईक जीसस नाही का. आमचं वागणं बोलणं आमचं राहणं हे सगळं कोणासारखं असलं पाहिजे? ख्रिस्तासारखं असलं पाहिजे. आणि मग जर प्रभू येशूला सार्वकालिक जीवन प्राप्त होत आहे, प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवत आहे, तर मग सुदाम पास्टर म्हणतात भजन योग्यच आहे. कोणतं भजन आहे ते? आमचा मरण हा शेवट नाही, पवित्र शास्त्र एकच मात्र देते जगाला गाही, देते जगाला ग्वाही ग्वाही. आमचा मरण हा शेवट नाही. तो जगाचा प्रकाश आहे, आम्ही जगाचे प्रकाश आहोत. तो देवाचा पुत्र आहे, आम्हाला तो अधिकार मिळाला आहे. तो मरणावर विजय मिळतो, उद्या आम्ही सुद्धा मरणावर विजय मिळणार आहोत. सगळे अधिकार आम्हाला मिळाले. आम्ही मात्र प्रभू उठले आहे आणि आमचे तरुण मात्र दुपारी 11 वाजता झोपेतून उठून प्रभू उठला आहे. अरे प्रभू कधी उठलाय तर अभ्यास कर, तो कसा उठला, तो काय करतो, आम्हाला त्याच्यासारखं व्हायचंय. म्हणून आम्हाला हे सगळे अधिकार. आणि तो तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. 28वा अध्याय मत्ती 28:18-20 वचनामध्ये दिलंय की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार कोणाला दिले. म्हणजे आता तो पृथ्वीचा सुद्धा आणि स्वर्गाचा सुद्धा पहिले पण होता आणि आता पुन्हा एक वार तो काय झाला, राजा, किंग. काय झालाय तो? राजा झालाय. सगळे अधिकार मला दिले. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. आता ही आज्ञा महत्वाची ऐका. जर तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे जायचं असेल तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. मी जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली आहे ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, महत्वाचं वचन आहे, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर मी आहे. कधीपर्यंत? तुमचं जीवन पृथ्वीवरला संपेपर्यंत, आमचं जीवन पृथ्वीवरला संपेपर्यंत. युग, युग म्हणजे हे सगळं ब्रह्मांड. युग म्हणजे ही पृथ्वी, हा मंगळ, हा बुध, हा सूर्य, हे सगळं तारांगण. या सगळ्या गोष्टी युगाबरोबर समृद्ध झाल्या. आणि तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत, जोपर्यंत या सगळ्या गोष्टी संपत नाही, म्हणजे आमच्या स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनाच्याही पलीकडे जाऊन तो आम्हाला सांगतो आहे की अगदी सार्वकालिक जीवनापर्यंत, अगदी त्याच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे जर तो आमच्या बरोबर आहे तर आम्ही का बरं घाबरतोय, आम्ही का बरं चुकीच्या पद्धतीने वागतोय. म्हणून हा दिवस आहे ईस्टर, म्हणजे सार्वकालिक जीवनाची खात्री असण्याचा दिवस. बरोबर काय? हा दिवस खूप चांगला आहे. आणि शेवटी ईस्टर म्हणजे काय तर झाले गेले विसरून एकमेकांना क्षमा करणे म्हणजे ईस्टर. वाचा वचन काय? कारण हे काहीतरीच आहे. हे बापा कोणाला म्हटला? काल परवा सगळी बंधूंनी लाखेश्वर या ठिकाणी शिकवलं. कोणाला उद्देशून तो असं म्हणतोय? हा, विशेष करून कोणाला? बरं, हा वाक्य तू कधी उद्गारलाय? शब्द आहे ना तो, काय शब्द? हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. विशेष करून कोणाला उद्देशलं त्यांनी? जे त्याचा छळ करत होते, जे त्याला चपराका मारत होते,
जे त्याच्यावर भुंकत होते, जे त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवत होते, जे त्याच्या हातामध्ये खेळ ठोकत होते, पायामध्ये खेळ ठोकत होते, अशा लोकांसाठी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा या लोकांना क्षमा कर. कोणत्या लोकांना? किती आघात प्रीती होती. ज्यांनी स्वतःवर घाव केले, ज्यांनी स्वतःच्या शरीरावर खिळे ठोकले, इतक्या वेदना सहन करण्यासाठी ते लोक पुढे सरसावत आहेत. आणि त्या लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे बाबा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. आमच्या जीवनामध्ये असं कधी घडेल का हो? आम्ही कधी आमच्या अपराध करणाऱ्यांना फक्त आम्ही प्रार्थनेतच म्हणणार आहोत का? जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. मला सांगा, जन्म झाल्यापासून आतापर्यंत आम्ही किती वेळा ही प्रार्थना करतो? आमची दिवस रात्र ही प्रार्थना चालू आहे. चर्च संपल्यावर आमची प्रार्थना असते, घरातील प्रार्थना संपल्यावर आमची प्रार्थना असते. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्ही करतो का? ईस्टर म्हणजे झाले गेले विसरून एकमेकाला क्षमा करणारे लोक आहोत. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही मनात ठेवल्यात आणि एकमेकाविषयी आम्ही गैरसमज करून घेतलो आणि आम्ही अशाच प्रकारे आमचे नातेवाईक असू द्या, आमच्या मंडळीचे काही लोक असू द्या, किंवा आमचे मित्रगण असू द्या, किंवा आमच्या कामावरचे लोक असू द्या, आम्ही अशा प्रकारचा एक चष्मा लावलाय. त्याला आपण कोणता चष्मा म्हणूया माहिती का? गैरसमजुतीचा चष्मा. कोणता म्हणू? गैरसमजुतीचा चष्मा. आम्ही अशा एका अँगल मधून त्यांना बघतोय की ते सगळे लोक आम्हाला दोषी वाटतात. मला सांगा, तुम्हाला कैफा दोषी वाटतो का? कैफा याजक ज्याने प्रभू येशूवर 4 तास खटला चालवला आणि ज्यावेळेस तो म्हटला मी देवाचा पुत्र आहे, तुम्ही म्हणतात तसेच त्यावेळेस त्याने स्वतःचा अंगरखा फाडला आणि एका खोट्या वकिलाप्रमाणे त्यांनी बिहेव केला. तो कैफा तुम्हाला दोषी वाटतो का? वाटतो का नाही? खरं सांगा. वाटतो म्हणा. वाटतो, दोषी वाटतो म्हणा. तुम्हाला तो हन्ना दोषी वाटतो का? तुम्हाला हेरोद राजा दोषी वाटतो का? तुम्हाला पिलात दोषी वाटतो का? तुम्हाला यहुदा दोषी वाटतो का? का नाही वाटत तो? आता तुम्ही इतके धार्मिक झाले का तुम्हाला आता यहुदा सुद्धा दोषी वाटत नाही? आम्हाला सगळे दोषी वाटतात, परंतु परमेश्वराला ते दोषी वाटत नाही. जर आमचा परमेश्वर म्हणतो त्यांना विसरून क्षमा करा, तर आम्ही सर्वांनी एकमेकांना क्षमा करून टाकू. आम्ही काय एकमेकाचं वाईट केलेलं नाही. यहुदानं 30 रुपयासाठी गुरुला धरून दिलं. तुम्हाला सांगतो, तुम्ही जरा अभ्यास करा आणि बारकाईने लक्ष द्या यहुदाच्या कॅरेक्टर कडे. त्याच्यासारखा हळवा माणूस पूर्ण बायबल मध्ये तुम्हाला दिसत नाही. हळवे माणसं आत्महत्या करतात. त्यांना विचार करण्याची, जिथं त्यांची विचार क्षमता शून्य होऊन जाते, आता मला पुढं काय करायचं ते मला समजत नाही, असे हळवे माणसं लवकर आत्महत्या करतात. त्यांना आत्महत्या केली. आणि मला सांगा, प्रभू येशूनं हा टास्क कंप्लीट करण्यासाठी हे निवडलेलं होतं. काय? आमच्यासाठी वधस्तंभावर जाणं. परमेश्वराच्या योजनेतला यहुदा हा हस्तक नव्हता का? यहुदाला परमेश्वरानं सांगितलं नसेल का बाबा तू त्याला नाकार, काय तू त्याला धरून दे? किती रुपयासाठी? 30 रुपयासाठी. आमच्या विचाराच्या पलीकडे, आमच्या समजण्याच्या पलीकडे देवाचे विचार असतात. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, देवाचे पाणी आमच्या पाण्यासारखे नसते. परमेश्वर हा अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. हळव्या मनाचा यहुदा त्यानं आत्महत्या केली. आम्ही जर त्याला दोष देत असलो ना, तर आज आम्ही त्याला क्षमा करून टाकतो. आणि आम्ही जर यहुदाला जर क्षमा करत असलो, आमच्या परमेश्वराला धरून देणाऱ्याला क्षमा करत असलो, तर आमच्या भावानं आमचा केलेला अपराध हा त्याच्या पुढे शून्य आहे. त्या अपराधाला आम्ही, शून्य अपराधाला आजच क्षमा करूया. आजचा दिवस कोणता आहे माहिती का? ईस्टर म्हणजे झाले गेले विसरून एकमेकांना क्षमा करण्याचा दिवस. आज तुमच्या कोणत्या नातेवाईकाबरोबर जर भांडण असते ना, तर त्याला फोन करा, त्याला सॉरी म्हणा. म्हणजे तो ईस्टर आहे ना, आमच्या आयुष्यात एक नवं काम आणि नवं कारण घेऊन येईल. आणि दर ईस्टरला असं एक नवीन काहीतरी करूया. तुम्ही जर पिलाताविषयी जर बारकाईनं अभ्यास केला ना, पिलाताने इतके खटाटोप केले प्रभू येशूला सोडवण्याचे. त्याची बायको त्याला येऊन सांगितलं की ह्या नीतिमान माणसाविषयी काही निर्णय घेऊ नका. ती त्यांच्या पंथाची नव्हती, देशाची नव्हती, ती रोमी सरकारचे लोक होते.
आणि ती म्हणते याविषयी तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका. पिलात म्हणतो मला याच्या ठाई काही दोष दिसत नाही, मी माझे हात धुतो. पिलात म्हणतो अरे हात तुमच्यातला येऊ दे, तुमच्यासाठी मी याला सोडू का? ते म्हणतात नाही आमच्यासाठी बरोबरला सोडा. पिलात म्हणतो मी त्याला तुमच्या समोर उभा करतो, तुम्ही स्वतः बघा याच्या ठाई तुम्हाला काही अपराध दिसतो का? किती वेळा पिलातानं प्रभू येशूला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्याला तो निर्णय द्यावा लागला की तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवा. पिलातानं मानवी बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पिलाताला हे माहिती नसावं करायची याच्या मागे देवाची योजना आली. कित्येक त्याला तो अधिकार होता. यहुदी लोक त्याने हाकलून दिले असते, यहुदी लोक त्यांनी सैन्य सोडलं असतं, त्याने धुमाकूळ घातला असता, त्याला काय करायचं त्याने केलं असतं, परंतु त्याने निर्णय बदलला असता. परंतु ह्या सर्व योजना मागे परमेश्वर असल्यामुळे पिलात फक्त त्या परमेश्वराच्या हातातलं एक कठपुतली. म्हणून आम्ही कवाली म्हणतो हम तो कठपुतली है धागे है खुदा के हाथ. हे पिलात, हे यहुदा आणि आमचे गुन्हे करणारे आमचे सगळे नातेवाईक, आमच्या विरोधात वागणारे आमचे मित्र, आमचे शत्रू, हे सगळे परमेश्वराच्या हातातली कठपुतली आहेत. ते स्वतः काहीच करत नाहीत. कितीतरी लोकांचा मी अभ्यास केला की त्यांना काही संबंध नव्हता प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यांचा वैर असल्याचा, परंतु ती योजना परमेश्वराची होती आणि ती योजना सिद्धीत जाण्यासाठी परमेश्वर कधी कधी अशा कठपुतल्या उभ्या करतो. आमचं जर वाईट चिंतनारा कोणी असेल तर आमच्याकडे म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. अनेक लोकांचं कल्याण झालं कारण त्याच्या शेजारी त्यांचे निंदक राहतात. मग निंदक चांगले की वाईट? म्हणून आम्ही देवाच्या नजरेतून आम्ही आमच्या लोकांकडे बघितलं पाहिजे. देवाच्या नजरेतून जर तुम्ही आम्हाला बघितलं, तुम्ही जर सगळ्यांना बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की कोणाचा काहीही अपराध नव्हता. जो तो जास्तीच्या पद्धतीनं व्यवस्थित. फक्त आमच्याकडे काय माहिती का, डोळ्यावर असणाऱ्या गैरसमजाच्या पट्ट्या आम्ही काढायच्या. आमची आध्यात्मिक अधोगती झालेली आहे ना, ती अधोगतीची प्रगती थोडी करायची. ज्यावेळेस आमची आध्यात्मिक प्रगती होईल ना, मग तुम्हाला बारबळ सारखं दिसेल एक दिवस हे सगळं मिथ्या आहे. आम्ही जे याला त्याला म्हणतो ना, हा असा तू तसा ती तशी ही अशी, या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणण्याचा काही अधिकार नाही. इतके मोठे भयंकर गुन्हे करणाऱ्या लोकांना परमेश्वरानं काय केलंय? क्षमा केली. आम्ही का करू शकत नाही क्षमा? परमेश्वर त्या लोकांना क्षमा करतो. आम्ही कुठवर आमचं भांडण कोर्टात घेऊन जाणार आहोत. निनवे शहरातल्या लोकांनी इतकं गंभीर पातक केले होते, त्यांना खरा देव माहिती नव्हता. त्या ठिकाणी योना संदेशला सुद्धा म्हटला, मी जाणार नाही त्या निनवे शहराचं, तू वाटोळ कर. आणि आशुराला त्या कोणत्या तार्शीश शहराला तो पळून चालला. परंतु त्याही ठिकाणी परमेश्वरानं निनवेच्या आबाल वृद्धांना पापातून मुक्त केलं, त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी वाचवले. म्हणजे परमेश्वर क्षमा करणारा आहे, तर आम्ही का बरं आम्ही एकमेकांचे अपराध आमच्या मनामध्ये ठेवले आहेत. म्हणून ह्या सर्व दिवशी आम्ही परमेश्वराकडे क्षमा मागूया. त्याने आम्हाला क्षमा केली, त्याची क्षमा आम्ही एकमेकांना करूया. जास्त उशीर घेतल्याबद्दल खूप खूप सॉरी. वेळ घेतल्याबद्दल, उशीर झाल्याबद्दल असे म्हणतात, परंतु ते क्रियापद आणि कर्म चुकले. तर आजपर्यंत जे कर्म आमचे चुकले आणि त्याचप्रमाणे क्रियापदापद जे चुकलेले आहे ते सर्व आम्ही ग्रामॅटिकली शुद्ध करून घेऊया. आणि कोण कर्मामध्ये कोण क्रियापदामध्ये चुकले त्या सगळ्यांना माफ करा. आजच्या उद्देशाचा अर्थ तेवढाच आहे. ईस्टर म्हणजे खूप मोठा अर्थ आहे. ईस्टर म्हणजे खूप अभ्यासाची गोष्ट आहे. ईस्टर म्हणजे आम्हाला नवीन जीवनाची सुरुवात करून देणारी गोष्ट आहे. ईस्टर म्हणजे आम्हाला एकमेकांना क्षमा करणारी गोष्ट आहे. ईस्टर म्हणजे याही पलीकडे खूप असेल. आम्हाला थोडस कळतं आणि आम्हाला तितका संदेश देता येतो. आपण इतके मोठे नाही, नंतर कधीतरी अजून त्या ईस्टर सणाबद्दल बघूया. वेळ घेतल्याबद्दल खूप सारे थँक्यू.